वयाच्या 16व्या वर्षी पळून जाऊन लग्न, 4 मुलं, 2 दिग्गज संगीतकारांसोबत अफेअर, एकासोबत लग्न. हे होतं काय? साधं निधनाचं वृत्त देताना आशाताईंची ओळख करून देणारे हे शब्द आहेत. एखाद्या महान व्यक्तीच्या निधनानंतर ही त्याची तारीफ करताय की श्रद्धांजली वाहताय का खेटर पूजा करताय तुम्ही एखाद्याची? पण त्यावर कडी म्हणजे एक प्रश्न सोशल मीडियावर विचारला गेला, या बाईनं समाजासाठी काय केलं? मित्रांनो नमस्कार. एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याला श्रद्धांजली वाहणं किंवा संवेदना व्यक्त करणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. कोणी वाहावी, कोणी नाही वाहिली तर काय आपण त्याचा काय गळा धरणार का आपण? पण आपली संस्कृती जी आहे ती काय सांगते आपल्याला? मृत्यूनंतर सगळं संपतं, वैर असो किंवा काही असो. त्यामुळे मृतकाच्या प्रस्थानानंतर तरी किमान त्याच्याबद्दल असले काही द्वेष किंवा तिरस्कार असतील तर ते संपायला हवेत. पण दुर्दैवानं आशा भोसले यांच्यासारख्या महान गायिकेच्या निधनानंतर सोशल मीडियावर काही अत्यंत खालच्या थराच्या पोस्ट आपल्याला पाहायला मिळाल्या. आशाताईंच्या निधनाचं वृत्त देताना काही मेनस्ट्रीम मीडियाच्या वेब पोर्टलवर म्हणतात, हे वेब पोर्टलवरती कुठली लोक कुठली पोरं बसवतात, जे शीर्षक लिहितात, बनवतात. अतिशय सवंग TRP किंवा व्ह्यूज आणि लाईकसाठी भाषेचा स्तर अगदी घसरवून टाकतात हे लोक. घसरला होता. कुणाबद्दल काय लिहायचं म्हणजे त्या व्यक्तीच्या आयुष्यातले कोणते क्षण त्यांच्या मृत्यूनंतर आठवले जावेत यावर तरी काही विचार करायला हवाय. पण नाही, तसं दिसत नाही. आम्ही जेव्हा वर्तमानपत्रात काम करत होतो तेव्हा संपादकांकडून जर मृत्यूलेख लिहायला सांगितला गेला एखाद्याबद्दल, एखादा राजकीय नेता असो, कलाकार असो किंवा कोणी असो, ज्याला महान व्यक्ती म्हणू शकतो आपण, सेलिब्रिटी म्हणू शकतो, तर त्याच्याबद्दल मृत्यूलेख लिहिताना तो किती डाबर असो किंवा कुठलं फोंडा घाट असो, हे जे काही मध बाजारात जेवढं मधुर आणि सुप्रसिद्ध असं मध मिळतं ना बाजारात, त्या मधामध्ये घोळवून, तुपात तळून, साखरेत परत ते लडबडवून, अशा पद्धतीनं तो पेन अगदी गोड गोड करून ते अक्षरं उमटायची कागदावर. मृत्यूलेख असेच लिहिले जातात. पण ही जी काही एक आचारसंहिता होती किंवा एक प्रोटोकॉल होता, जो आमचा एक शिष्टाचार होता किंवा एक बंधन होतं, आणि आमच्या वरिष्ठांनी, संपादकांनी, जे मोठे मोठे लोक होते त्यांनी केलेले संस्कार होते. गेलेल्याबद्दल काय लिहायचं, कसं लिहायचं. भले तुमचे राजकीय मतभेद होते, ते जिवंत असताना त्यांच्याबद्दल खरमरीत टीका करणारे अग्रलेखही लिहिलेले असतील आपण, काही विशेष लेख लिहिलेले असतील रोखठोक स्टाईलचे. पण इथं माणूस गेला की गेला. त्याचा मृत्यूलेख लिहिताना किंवा त्याच्या मृत्यूची बातमी लिहिताना कशी लिहायची असते? तर काय होतं, वयाच्या 16व्या वर्षी पळून जाऊन लग्न, 4 मुलं, 2 दिग्गज संगीतकारांसोबत अफेअर, एकासोबत लग्न. हे होतं काय? साधं निधनाचं वृत्त देताना आशाताईंची ओळख करून देणारे हे शब्द आहेत. एखाद्या महान व्यक्तीच्या निधनानंतर ही त्याची तारीफ करताय की श्रद्धांजली वाहताय का खेटर पूजा करताय तुम्ही एखाद्याची? बरं, मूलतःच ज्यांना पत्रकारिता कशाशी खातात हे माहीत नसेल त्यांच्याकडून आपण काय अपेक्षा करणार म्हणा. पण त्यावर कडी म्हणजे एक प्रश्न सोशल मीडियावर विचारला गेला, या बाईनं समाजासाठी काय केलं? आशाताई एक गायिका होत्या, तरी हा प्रश्न विचारला जातो, या बाईनं समाजासाठी काय केलं? हा प्रश्न खरं तर अनेक महान व्यक्तींच्या निधनानंतर चर्चेला येतो. आज आपण याच प्रश्नाचा थोडासा उहापोह करणार आहोत. गाणं काय, संगीत कसं असतं याबद्दल जर ठार अज्ञान असेल एखाद्याला, तर गुगल करून पहा म्हणावं त्यांना. आशा भोसले यांनी आपल्या आयुष्यात 12,000हून अधिक गाणी गायलीत, वेगवेगळ्या भाषांमधली. भारतीय भाषा जेवढ्या आहेत ना, आज 50शीत असलेल्या माझ्यासारख्यांच्या मागच्या पुढच्या अनेक पिढ्या आणि येणाऱ्या अनेक पिढ्यांना त्यांनी आपल्या आवाजातून निखळ आनंद दिलाय. तर दम मारो दम हे गाणं किंवा चुरा लिया है तुमने जो, ही जी गाणी आहे ना, माझ्या जन्माच्या वेळी म्हणजे 70त 74-75च्या वेळेला रिलीज झाली होती. पण ती माझ्या तरुणपणात जेव्हा माझ्या कानावर पडली ती मला आवडली. आज माझ्या मुलीच्या वयाची जी काही पिढी आहे, त्या पिढीला ही गाणी आवडतात. आता पंचमदांनी आशाताईंचा वर्सटाईल आवाज होता, तो ओळखला होता असं म्हणतात. म्हणजे हिंदी सिनेसंगीताचा मी थोडाफार अभ्यास केलेला आहे, त्यामुळे जे काही मी सांगतोय ते.
पण ओ.पी. नय्यर साहेबांनी आशासोबत म्हणजे आशाताईंसोबत जी गाणी केली आहेत, त्याला देखील तोड नाही. प्रेमातली उत्कटता नय्यर साहेबांच्या रचनांमध्ये आणि आशाताईंच्या आवाजात ओतप्रोत भरलेली असायची. माझं एक आवडतं गाणं आहे, जे मोहम्मद रफी साहेबांच्या अप्रतिम गायकीनं झाकोळलेलं आहे. ये रात फिर ना आएगी सिनेमातलं. फिर मिलोगे कभी. फिर मिलोगे कभी, इस बात का वादा कर लो. गाणं सुरू झालं की त्यावरची मोहम्मद रफी नावाची कमांड जाणवते आपल्याला. रफी साहेबांच्या त्या मधाळ आवाजाचं जे काही गारुड आहे ना, प्रभुत्व जे आहे ते जाणवतं. पण जेव्हा आशाताईंचं कडवं येतं ना, तेव्हा त्या गाण्यातल्या भावार्थाला खऱ्या अर्थानं न्याय मिळतो. मैं तो हूँ डूबी हुई प्यार के तूफानों में, आप साहिल से ही आवाज मुझे देते हैं. मैं तो हूँ डूबी हुई प्यार के तू. आपण विचारतो की त्यांनी काय केलं, तेव्हा आपण हे विसरतो की हा जो ईश्वरी सुरांमधून सामान्यांच्या जीवनातलं जे त्रासलेपण जे आहे ना, ते बाजूला सारणारा आनंद जो आहे, तो आनंद देणं हे सुद्धा फार मोठं ईश्वरीय कार्य आहे. सचिन तेंडुलकरला आपण बघायचो नाही का, तो आऊट झाला की टीव्ही बंद करणारे लोक आहोत आपण. तो बॅटिंग करून देशाला अभिमान मिळवून दिला सचिन. अमिताभ बच्चन यांनी अभिनयातून मनोरंजन केलं. लता दीदींनी स्वरांनी जगाला मोहून टाकलं. हे लोक समाजसुधारक किंवा पूर्णवेळ समाजसेवक नाही आहेत, ते कलाकार आहेत, खेळाडू आहेत. त्यांनी आपापल्या क्षेत्रात जे उत्तुंग काम करून ठेवलेलं ना, जे केलंय त्यांनी, तीच त्यांची निष्ठा होती आणि तेच त्यांचं समाजाप्रती असलेलं सर्वात मोठं योगदान आहे किंवा होतं. प्रश्न विचारला जातो, या लोकांनी समाजासाठी काय केलं? हा प्रश्न विचारणाऱ्यांना समाजासाठी काय केलं म्हणजे नक्की काय अपेक्षित आहे? प्रत्येकानं रस्त्यावर उतरून आंदोलनं केली पाहिजेत का? रस्त्यावर खड्डे पडलेत, हे सरकार नीट काम करत नाही, गटारं तुंबलेत, आशा भोसले रस्त्यावर दिसल्या पाहिजे होत्या का यांना? प्रत्येकानं फक्त समाज सुधारकच व्हायला हवंय का? एक डॉक्टर तुमच्या शेजारी राहत असेल, तुमच्याच प्रिमायसेसमध्ये राहत असेल, पेशाने डॉक्टर, तो काय करतो? रुग्ण वाचवतो. एक इंजिनियर पूल बांधतो आणि एक कलाकार तुटलेल्या मनांना उभारी देतो. जेव्हा एखादा माणूस तणावात असतो, दुःखात असतो, तेव्हा आशाताईंचे एखादे विरहाचे सूर किंवा एखादी अशीच उडत्या चालीतली लावणी म्हणा किंवा मराठी गाणं ऐकायचं असेल तर, किंवा अशी अनेक गाणी आहेत जी पंचमदान सोबत केलेत आशाताईंनी, की ते ऐकल्यानंतर माणसाला त्या तणावाच्या गर्तेतून, त्या परिस्थितीतून बाहेर काढतात ही गाणी किंवा त्याला क्षणभराचा विरंगुळा मिळवून देतात. तर याचा समाज मनावर परिणाम होत नाही का? हे एक सामाजिक कार्य नाही आहे का? माणूस डिप्रेशनमध्ये जाता जाता परत मागे फिरतो, परत आपल्या कामाला लागतो, परत त्या दगडी भिंतीवर डोकं आपटतो जोपर्यंत तो दगड फुटत नाही. हे कार्य काय आहे? गंमत बघा, आशाताईंनी समाजासाठी काय केलं असा सवाल विचारणारे स्वतः नक्की काय करतात? काय करतायत? काय केलंय त्यांनी? आज सोशल मीडियावर बसून असभ्य भाषेत टीका करणं, पैशांसाठी गाणारी मतलबी कुटुंब म्हणजे हे अख्खं मंगेशकर कुटुंब जे आहे ते, त्या फॅमिलीला हे लोक ब्लेम करतायत. होय, गायले ते पैशांसाठी, पैशांसाठीच गायले ना, फुकट नाही गायले. कारण एक वेळ अशी होती मंगेशकर कुटुंबावर आलेली की त्यांचे खायचे वांदे झाले होते हो. लहान लहान पोरं होती 8, 9, 10 वर्षांची. लता दीदी काहीतरी मला वाटतं 12 वर्षाच्या होत्या, तेव्हापासून त्या गायला लागल्या. पैसे कमावणं ही गरजच नाही तर अपरिहार्यता होती मंगेशकर कुटुंबियाची. कमावले पैसे त्यांनी. तुमच्या माझ्याकडे ते ईश्वरी टॅलेंट असतं, म्हणजे मंगेशकर घराण्यात जे आहे, ज्यांच्या गळ्यात तो जो आवाज आहे ईश्वरी, तसं टॅलेंट असतं तर आपण काय फक्त बाथरूममध्ये गात बसलो असतो का? मला खूप इच्छा असते गाण्याची. गातो मी असा बाथरूममध्ये, इतर ठिकाणी गायलोय मी बऱ्याचदा. पण तसा आवाज नाहीये ना, तशी गायकी नाही ना माझ्याकडे. आपणही जर असतं आपल्याकडे तर आपणही पैशांसाठी उतरलो असतो ना मैदानात, गायलो असतो. तर अजिबात मेंदू न वापरता एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूपश्चात अशा टीका करणं हे कोणत्या प्रकारचं सामाजिक कार्य आहे? जर या टीकाकारांचं स्वतःचं समाजाप्रती असलेलं योगदान तपासलं तर हातात तुमच्या फक्त एक मोठा एवढा भोपळा लागेल, भोपळा, शून्य. दुसऱ्यावर बोट उचलण्यापूर्वी आपण हे विसरतो की ज्या व्यक्तीनं आपलं संपूर्ण आयुष्य एका कलेसाठी अर्पण केलं,
तिनं अप्रत्यक्षपणे लाखो लोकांना रोजगार दिला, देशाची संस्कृती जगभरात पोहोचवली आणि कोट्यावधी लोकांना जगण्याची उमेद दिली. त्या महान गायिकेच्या वैयक्तिक आयुष्यावर असं घसरायचं? आणि कधी? काय टायमिंग काय तुमचं? ही फालतू टीका करायची? बरं, टीका करणारे कोण असे मोठे तीसमार खान आहेत? कोण आहे ते? यांना त्यांच्याच गल्लीतलं काळं कुत्रं तरी ओळखतं का? मग कशाला हे टिकोजीराव तोंड वर करून टीका करायला येतात? तर फुकट मिळालेलं सोशल मीडियाचं जे आभासी व्यासपीठ आहे ना, म्हणजे जिथे कुणीही यावं आणि टपली मारूनही जावं अशी परिस्थिती असते. कारण तुम्ही ते IP ॲड्रेस हे ते शोधून त्याचा पत्ता काढणं वगैरे फार मोठं दिव्य असतं. असं समोरासमोर बोलण्याची हिंमत आहे? समोर आले तर चपलेनं तुडवले जातील हे भडवे. मित्रांनो, संविधानानं आचार, विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले, पण म्हणून कोणाबद्दल काहीही बोलावं हा अधिकार दिलेला नाही आपल्याला. स्वातंत्र्य आहे म्हणून विचार मांडले, पण त्यात सभ्यता असणं गरजेचं आहे. कलाकार हा त्याच्या कलेतून समाजाची सेवा करत असतो. आशा भोसले यांनी दिलेला सांगीतिक वारसा हाच त्यांचा या समाजासाठीचा सर्वात मोठा ठेवा आहे. मित्रो, कलाकार हे सामाजिक क्षेत्रात बऱ्याचदा योगदान देताना दिसतात आपल्याला, काही ना काही करत असतात ते. पण तुम्हीच सांगा, सरसकट या कलाकारांकडून, या खेळाडूंकडून समाजसेवेची अपेक्षा करणं कितपत योग्य आहे? ते जे काही करून गेलेत, त्यांनी जो अनमोल ठेवा या कानसेनांसाठी सोडला आहे, त्याचं मोल काय आहे? कधी तुम्ही त्याची कल्पना करू शकता? हे मोल मोजू शकता? पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. मला खटकलं म्हणून मी ते मांडलंय. त्यामुळे तुर्तास मी थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार. कल भी होंगे यही जज्बा